तुम्हाला आवडते का हो पारंपरिक अशी शेंगदाण्याची पोळी? आता काही ठिकाणी ह्याला शेंगदाण्याची पोळी बोलतात, तर काही ठिकाणी यांना गुळपोळी बोलतात. तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये ही शेंगदाण्याची पोळी आहे ना नक्कीच आवर्जून देऊ शकता बरं का. त्यासाठी काय करायचं आहे, 1 वाटी शेंगदाणे तव्यामध्ये अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. गार करून झाल्यानंतर त्यावरची थोडीफार साल काढून घ्यायची आहे. आता लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं, थोडीशी विलायची टाकायची आणि अर्धी वाटी एवढा गूळ टाकायचा आहे. गुळाचं प्रमाण जरा बघूनच टाका बरं का, नाहीतर आहे ना खूप चिकट होतं सारण आणि व्यवस्थित काही पोळी बनली जात नाही, तर त्यासाठी. आता पिठाचा गोळा घ्यायचा आहे, गोल अशी मोठी खोलगट वाटी करून घ्यायची आहे. त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे, फुल असं सारण भरून घ्या, त्यामुळं पोळी आहे ना खायला अधिक चविष्ट होते. आता काटोकाट असं सारण भरून झाल्यानंतर अगदी प्रेस करायचं आहे हाताने आणि मस्त असा हुंडा जो आहे ना तो तयार करून घ्यायचा आहे. आता लगेचच आपण ही पोळी आहे ना लाटायला घेऊया. हलक्या हाताने अगोदर थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आहे. पाहू शकता व्हिडिओमध्ये, सेम ह्या पद्धतीने करा आणि लाटून घ्या. आता कितीही जर लाटलं ना तर अजिबात सारण बाहेर येणार नाही आहे आणि आपली पोळी जी आहे ना ती लाटून तयार झालेली आहे. आता तव्यावरती तेल टाका, तूप टाका आणि दोन्ही बाजूने ही जी पोळी आहे ना ती छान अशी भाजून घ्या. मुलांच्या टिफिनमध्ये पौष्टिक ही पोळी जी आहे ना तुम्ही आवर्जून देऊ शकता. एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास एक लाईक